प्राजक्त. दुपारचे 2 वाजले होते. मेघनाची स्वयंपाकघरात आवरावर चालू होती. तेवढ्यात बेल वाजली. मेघना मकूला म्हणाली, "अरे मकू, कोण आले बघ रे." "एवढ्या उन्हात कोण आलंय?" असं म्हणत मकू दार उघडायला गेला. मेघना मकूला म्हणाली, "अरे किती चिडचिड करतोस." तेवढ्यात मकूने दार उघडले आणि ताईला पाहून त्याला आश्चर्य वाटले. "अगं ताई, एवढ्या उन्हात आलीस?" मेघना बाहेर आली. मेघना म्हणजे मकूची आई. मीनाला पाहून त्यांना आश्चर्य वाटले. कधीही कामाशिवाय बाहेर न पडणारी ही मुलगी आज उन्हात इथं कशी काय आली? "अगं, तू आता इथं कशी?" मेघनानं तिच्या चेहऱ्याकडे पाहतच विचारले. तिच्या चेहऱ्यावरून ती चिडलेली, वैतागलेली वाटत होती. मीना आत आली, सोफ्यावर बसली. मेघनाने मुलीचा चेहरा आणखी नीट पाहिला आणि थंडगार माठातलं पाणी तिच्यासाठी घेऊन आली. पाणी पिल्यानंतर ती जरा शांत बसली. मग मेघनानेच विषय काढला. "मीना, काय झाले ते सांग. तुझ्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसते." मीना म्हणाली, "आई, माझे घरी बसून काम आहे. पहिल्या वर्षी आईंच्या म्हणण्यानुसार गोपद्मचा चातुर्मासाचा नेम केला की नाही मी. आता आषाढ महिना लागला तेव्हापासून सासूबाईंचं सारखं माझ्या मागे बुणबुण सुरू आहे. मीना, यावर्षी तू कुठला नेम करणार आहेस?" "आई, मला नेम बिम काही करायचं नाही ग. मला जमल तेवढं मी नामस्मरण करते की नाही. माझं तेवढ्याने समाधान होतं. पण मी आईंना कसं समजावणार? तुझ्यासमोर मी बोलू शकते, त्यांच्यासमोर मी बोलू नाही शकत. मला आज ते असह्य झालं. मैत्रिणीकडे जाते म्हणून आज तुझ्याकडे आले." "असं खोटं बोलून येऊ नये बाळ," मेघना म्हणाली. "आई, मग मी काय करू? मला या चातुर्मासाच्या नियमात अडकायचं नाही." मेघना म्हणाली, "सासूबाई तुझ्या भल्यासाठी सांगतात ना. त्या सर्व कुलाचार कुलधर्म पाळतात. त्यांनी सर्व केलं आहे म्हणूनच तर त्या सांगतात ना तुला." "आई, मला आता माझ्या कामातून ते जमत नाही ग. आज तर मला त्यांनी स्पष्टच सांगितलं, आपण गोकुळाष्टमीचा उत्सव करतो. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत किंवा आषाढी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत प्राजक्ताची 1,00,000 फुले बाळकृष्णाला व्हायचा नेम कर. आज मी फिरायला गेले होते तेव्हा माझ्या मैत्रिणीच्या घराच्या अंगणात प्राजक्ताची झाडं आणि खाली पडलेला फुलांचा सडा पाहिला म्हणून मला असं वाटतं की तू प्राजक्ताच्या फुलाचा चातुर्मासात नेम करावास. तुझा नेम पूर्ण होईल असं वाटतं." "मला काहीच बोलता येत नाही. मनात नसताना सुद्धा मला ते व्रत करायला पाहिजे." "आई, प्राजक्ताच्या फुलाचे काय महत्त्व आहे ग?" मेघना तिला सांगते. "अगं, प्राजक्त हा वृक्ष समुद्र मंथनातून आलेला आहे. तो वृक्ष इंद्राकडे होता. सत्यभामेने कृष्णाकडे त्या वृक्षासाठी हट्ट केला तेव्हा कृष्णाने इंद्राकडून प्राजक्त मिळविला. कृष्णावर भक्ती प्रीती रुक्मिणीची जास्त. वृक्ष लावला सत्यभामाने, फुले आली रुक्मिणीकडे. असं या वृक्षाचे महत्त्व आहे. आणि फुलं तरी किती सुंदर, पांढरी शुभ्र, नाजूक, केशरी देठ. अशा फुलांचा सडा जेव्हा धरतीच्या कलशात पडतो ते किती सुंदर दिसते. लाल देठ वाळवून त्याचे चूर्ण करून ठेवलं तर खाण्याच्या केशरी रंगासारखा त्याचा उपयोग करता येतो. पारिजातकाच्या पानांचा काढा देखील शुगरसाठी, गुडघ्यासाठी फार उपयुक्त असतो. सर्दी झाली असता काढ्यात पारिजातकाची पाने वापरली जातात. ज्या फुलांचं देवतेसाठी महत्त्व आहे त्या वृक्षाचे पान, फूल, खोड, साल, मूळ या सर्वांचा उपयोग होतो. तुझ्या सासूबाईंनी सांगितले ते तुला चांगलंच सांगितलं आहे. मनापासून चातुर्मासाचा नेम कर.
आई, मी प्रयत्न करते, मीनाच्या तोंडून उद्गार आले. मीना, मी आता तुझ्यासाठी लिंबू सरबत करते आणि आता डोकं शांत ठेव आणि थोडी विश्रांती घे आणि मग घरी जा. आईने आणलेले सरबत मीनाने पिले आणि ती विश्रांतीसाठी आपल्या खोलीत निघून गेली. ती गेल्यानंतर मेघनाच्या डोक्यात विचारांचे वादळ सुरू झाले. किती समजवायचं या पोरीला? तिच्या सासूबाई तिच्या चांगल्यासाठी सांगतात हे तिच्या लक्षात कसं येत नाही? त्या विचाराने त्यांची दुपारची डुलकी देखील गेली. मग त्यांनी लेक आली म्हणून पोह्याची तयारी सुरू केली. पोहे करून झाले. मग त्यांनी मीनाला हाक मारली. मीना, उठ बाळ, 5 वाजले, तुझी घरी जायची वेळ झाली. आई, उठते हां, असं म्हणत मीना नाखुशीनेच उठली. मीना, हे घे पोहे. मीनाला पोहे खूप आवडत होते, परंतु आज आवडीचे पोहे पाहून देखील प्रतिक्रिया दिली नाही. आईच्या ते लक्षात आलं, परंतु आज तिचा मूड ठीक नाही म्हणून मेघना काहीच बोलली नाही. मीनाने पोहे खाल्ले, चहा पिला आणि ती सासरी गेली. आईची मात्र हुरहुर वाढली. इकडे दुसरा दिवस उजाडला. मीनाच्या सासूबाईंनी तिच्या व्रताची पूर्ण तयारी केली होती. फुलं स्वतः आणून मोजून ठेवली होती. बाळकृष्णाला त्यांनी अभिषेक सुद्धा केला होता. मीना उठली, चहा प्यायली तेव्हा सासूबाईंनी तिला चातुर्मासाच्या नेमाची आठवण करून दिली. मी सर्व तयारी करून ठेवली आहे. तुझी आंघोळ झाल्यावर हरिओम किंवा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः यातील तुला कोणता मंत्र आवडतो तो मंत्र म्हणत प्राजक्ताची फुले बाळकृष्णाला वहा. 1000 फुलं आहेत. मीनाने नाखुशीनेच बाळकृष्णाला मंत्र म्हणत फुलं वाहायला सुरुवात केली. असे करता करता 4 महिने संपत आले आणि आता हा नेम संपणार याची मीनाला वाईट वाटू लागली. फुलं बाळकृष्णाला वाहिल्यानंतर त्याच्या रूपाची नामस्मरणाची ओढ मीनाला लागली होती. या निमित्ताने आपण जप करतो, आता हे संपणार याची हुरहुर लागली. वाईट वाटू लागले. ते तिच्या चेहऱ्यावर सासूबाईंना दिसू लागले. त्यांनी ते ताडले आणि मीनाला म्हणाल्या, वाईट काय वाटायचे त्यात? उलटं चांगलं झालं. नेम करायला तयार नसलेली तू आता नामस्मरणाची ओढ लागली. आणि नामस्मरणाची, अध्यात्माची आवड लागण्यासाठीच या गोष्टी करायच्या असतात. नेम जरी संपला तरी हे नामस्मरण तू कायम चालू ठेव. ही व्रतवैकल्य, अध्यात्म कळण्यासाठीच असतात. मीना म्हणाली, हो आई, मला आता सर्व कळाले. मी आता त्याशिवाय राहू शकत नाही. आणि मीनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, बाळकृष्णाच्या भक्तीचे आणि प्रेमाचे.